भगवान बुद्धांच्या धम्माचे टीकाकार, संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार. कोणत्याही उपासक गृहस्थाला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुलभ होते. संघरूपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कोणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धांवर काही लोक टीका करत होते. त्यांचं म्हणणं असं होतं की या योजनेमुळे असं घडेल की काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यानंतर संघ सोडून ते पुन्हा गृहस्थाश्रमात जातील आणि या त्यांच्या माघारीमुळे लोक त्यांना असं म्हणू लागतील, या लोकांनी व्यक्त केलेला श्रमण गौतमाचा धर्म फोल असला पाहिजे. ही टीका यथायोग्य नव्हती. ज्या हेतूने तथागतांनी अशी योजना केली होती तो हेतू टीकाकारांना समजला नव्हता. तथागतांचं म्हणणं होतं की हा धर्म स्थापून उपकारक अशा मुक्तिजलाने परिपूर्ण आणि स्नानासाठी योग्य असा जलाशय त्यांनी निर्माण केला होता, सद्धम्माचा जलाशय. तथागतांची इच्छा होती की पापाच्या कलंकानी जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याची पापं धुवून जातील, आणि जर कोणी या सद्धर्माच्या जलाशयात गेला आणि स्नान न करताच पूर्वीप्रमाणे कलंकित अवस्थेत मागे फिरला तर त्याच्यासाठी तोच दोषी आहे, यासाठी सद्धम्म दोषी नाही. तथागत म्हणाले, लोकांना आपली पापे धुवून टाकणं साध्य व्हावे म्हणून हा जलाशय निर्माण केल्यानंतर जर मी असं म्हटलं, जो कोणी मलिन आहे त्यांनी जलाशयात प्रवेश करू नये, ज्यांची धूळ आणि चिखल धुवून गेला आहे आणि जे शुद्ध आणि निष्कलंक आहेत त्यांनीच फक्त जलाशयाकडे जावं, तर असं म्हणणं योग्य ठरेल का? अशा अटी घातल्या असत्या तर माझ्या सद्धम्माचा काय उपयोग होता? आपल्या धम्माने होणारे हित हे फक्त निवडक लोकांपुरते मर्यादित करावे ही तथागतांची इच्छा नव्हती. हे टीकाकार विसरले होते. आपला धम्म सगळ्यांनी पडताळून पाहावा, यासाठी तो सर्वांना खुला असावा, अशी भगवान बुद्धांची इच्छा होती. व्रतनियमाचे टीकाकार. पंचशील पुरेसे नाही का? व्रतग्रहणाची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न नेहमी विचारला जाईल. जर औषधाशिवाय रोग बरे होऊ शकतात तर वांतीच्या, जुलाबाच्या आणि तत्सम औषधांनी देह दुर्बल करण्याचा फायदा काय, असं मतप्रदर्शन केलं जात असे. तसंच गृहस्थ उपासकाला संसारात राहून वासना उपभोग भोगूनही पंचशिलाने शांती आणि श्रेष्ठ निर्वाण प्राप्त होऊ शकते, तर मग भिक्खूंना आणखी व्रतग्रहण करण्याची आवश्यकता का? तथागतांनी ही व्रत त्यातील स्वाभाविक गुणवत्तेसाठी योजली आहेत. व्रतस्थ जीवनामुळे आपोआपच सत्वाची वृद्धी होते आणि अधःपतनापासून रक्षण होते. जे व्रतग्रहण करतात आणि स्वावलंबनाने त्याची जोपासना करतात त्यांना मुक्ती प्राप्त होते. व्रतग्रहण म्हणजे वासना, असूया, अहंकार यांचे नियमन आणि कुविचारांचे निर्मूलन. जे व्रतग्रहण करतात आणि त्यांची जोपासना करतात ते सुरक्षित असतात आणि त्यांचे आचारविचार सर्वस्वी पवित्र असतात. फक्त पंचशील ग्रहणाने मात्र हे साध्य होत नाही. व्रतग्रहणाने नैतिक अधपतनापासून जसं संरक्षण होतं तसं पंचशील ग्रहणाने होत नाही. व्रतस्थ जीवन अत्यंत कठीण असतं. पंचशील ग्राहकाचं मात्र तसं नसतं. मानव जातीच्या हितासाठी काहींनी व्रतस्थ जीवन पत्करणं आवश्यक असतं, म्हणून तथागतांनी दोन्हींची योजना केली होती. अहिंसा तत्वाचे टीकाकार. अहिंसा तत्वाला ज्यांचा विरोध होता असे काही लोक होते. त्यांचं म्हणणं होतं की यामुळे पापाचा अप्रतिकार आणि शरणागती पत्करावी लागते. तथागतांनी शिकवलेल्या अहिंसा तत्वाचा हा पूर्ण विपर्यास होता. संदिग्धता आणि गैरसमज राहू नयेत म्हणून तथागतांनी आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे. यापैकी पहिला उल्लेखनीय प्रसंग म्हणजे संघात सैनिकाला प्रवेश देण्याबाबतचा नियम केला तो. एकदा मगध देशाच्या सीमाभूमीत आंदोलन सुरू झाले तेव्हा मगध नरेश सेनीय बिंबिसारने आपल्या सेनापतीला आज्ञा केली की जा आणि आपल्या सेनाधिकाऱ्यांना सीमा प्रदेशातील बंडखोरांना हुडकून काढण्यास, त्यांना शिक्षा करण्यास आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आदेश द्या. सेनापतीनं तसं केलं. सेनापतीचा आदेश ऐकून सेनाधिकाऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली. ते युद्धावर जातात आणि लढण्यात ज्यांना आनंद होतो ते पाप करतात आणि पुष्कळ अवगुण प्राप्त करतात, अशी तथागतांची शिकवण होती हे त्यांना माहीत होते. याउलट बंडखोरांना पकडा आणि त्यांचा निपात करा, अशी राजाज्ञा होती. अशा परिस्थितीत काय करावे
असा स्वतःशी ते विचार करू लागले. सेनाधिकाऱ्यांनी विचार केला, जर आपण तथागतांच्या भिक्खू संघात प्रवेश केला तर या समस्येतून आपली सुटका होईल. यासाठी ते सेनाधिकारी भिक्खूंकडे गेले आणि त्यांनी प्रवज्जा याचना केली. भिक्खूंनी त्यांना प्रवज्जा आणि उपसंपदा दिली. सेनाधिकारी सैन्यातून लुप्त झाले. जेव्हा सेनाधिकारी कुठेच दिसेनात तेव्हा सेनापतीने सैनिकांना विचारलं, सेनाधिकारी कुठेच दिसत नाहीत, हे कसं काय? सेनापती महाशय, सेनाधिकाऱ्यांनी भिक्खूंची धम्मवृत्ती अंगीकारली, असं सैनिकांनी उत्तर दिलं. हे ऐकून सेनापती संतप्त झाला. राजसैनिकांना भिक्खू प्रवज्जा कशी देऊ शकतात? सेनापतीने घडलेली हकीकत राजाच्या कानावर घातली. राजाने न्यायाधिकाऱ्यांना विचारले, महाशय, राजसेवेतील लोकांना प्रवज्जा देणारा कोणत्या शिक्षेस पात्र ठरतो ते मला सांगा. महाराज, उपाध्यायाचा शिरच्छेद करावा, कम्मवाचा म्हणणाऱ्यांची जीभ उपटून टाकावी आणि इतर संघ सदस्यांच्या अर्ध्या बरगड्या तोडून टाकाव्यात. नंतर तथागत जिथे राहत होते तिथे राजा गेला. त्यांना अभिवादन करून ही सगळी हकीकत कथन केली. भगवान, आपणाला ज्ञात आहे, कित्येक राजे धम्माच्या विरुद्ध आहेत. हे विरोधक राजे क्षुल्लक निमित्तासाठीच भिक्खूंना छळण्यास सदैव सिद्ध आहेत. जर त्यांना आढळलं की सैन्य सोडून संघाचे सदस्य बनण्यासाठी भिक्खू सैनिकाला प्रवृत्त करत आहेत तर भिक्खूंचा छळ करण्यात ते कोणत्या टोकाला जातील याची कल्पनाही करवत नाही. ही आपत्ती टाळावी म्हणून तथागतांनी योग्य ते करावे अशी माझी विनंती आहे. तथागतांनी उत्तर दिलं, सैनिकांनी अहिंसेच्या नावाखातर किंवा अहिंसेच्या अवगुंठनांचा आश्रय घेऊन आपल्या राजनिष्ठ किंवा देशनिष्ठेचा त्याग करावा असा माझा कधीच हेतू नव्हता. त्याचप्रमाणे तथागतांनी राजसेवकातील लोकांना संघप्रवेश न देण्याबाबत एक नियम जाहीर केला आणि भिक्खूंना तसं सांगितलं. भिक्खू, राजसेवेतील लोकांना प्रवज्जा देण्यात येऊ नये आणि जो अशा लोकांना प्रवज्जा देईल त्याने दुष्कृत्यांचा गुन्हा केल्यासारखे होईल. दुसऱ्या एकेवेळी श्रमण महावीरांचा अनुयायी सिंह सेनापती याने अहिंसेच्या विषयाबाबत तथागतांशी वादविवाद केला. सिंहाने विचारलं, तथागतांच्या तत्वाबाबत माझ्या मनात अजून एक आशंका आहे. तथागत सांगतात तो धम्म मला यथायोग्य समजावा म्हणून माझ्या मनावरचे अभ्रपटल दूर करण्यास तथागत अनुमती देतील काय? तथागतांनी अनुमती देता सिंह म्हणाला, तथागत, मी एक सैनिक आहे आणि राज्यात कायद्याचे पालन नीट व्हावे आणि वेळप्रसंगी युद्धाची कार्यवाही करावी म्हणून मला राजाने नियुक्त केले. दुःखितांबद्दल करुणा आणि असीमित दयाची शिकवण देणाऱ्या तथागतांना गुन्हेगाराला शासन करणे मान्य आहे का? दुसरं म्हणजे आपली घरं, बायका, मुलं आणि चीजवस्तू यांचं रक्षण करण्यासाठी युद्धाचा मार्ग पत्करणे हे चूक आहे असं तथागत सांगतात का? तसंच तथागत संपूर्ण आत्मसमर्पणाची शिकवण देतात का की जेणेकरून अत्याचारी लोकांनी काहीही केलं तरी मी सहन करावं आणि जे माझ्या मालकीचे आहे ते बळजबरीने कोणी नेत असेल तर ते नेऊ द्यावं? तसंच सर्व संघर्ष मग ते न्याय करण्यासाठी असले तरी निषिद्ध आहेत असं तथागत मानतात का? तथागताने उत्तर दिलं, जो दंडनीय आहे त्याला शासन झालंच पाहिजे आणि जो उपकारक आहे त्याला लाभ हा मिळालाच पाहिजे. याबरोबरच कोणत्याही प्राणीमात्राला अपाय करू नये, उलट त्याला प्रेमाने आणि दयेने वागवावे. हे आदेश परस्पर विरोधी नाहीत, कारण ज्या कोणाला अपराधाबद्दल शासन करणे इष्ट आहे तो न्यायाधीशाच्या द्वेषबुद्धीमुळे सजा भोगत नसून तो आपल्या अपराधाचे फळ म्हणून ती भोगतो आहे. न्यायाधीशाने दिलेली सजा ही त्याच्या स्वतःच्याच कुकर्माची परिणिती असते. जेव्हा न्यायाधीश सजा देतो तेव्हा त्याच्या हृदयात द्वेषबुद्धी असता कामा नये. तरीसुद्धा जेव्हा खुनी माणसाला देहांताची सजा मिळते तेव्हा ती त्याच्या कुकर्माचे फळ असते असं त्याने मानले पाहिजे. शिक्षेमुळे आपला आत्म शुद्ध होणार आहे असे जेव्हा त्याला समजेल तेव्हा आपल्या भोगाबद्दल शोक न करता उलटा तो प्रसन्नच होईल. या गोष्टी नीट समजावून घेतल्या तर आपणाला असं दिसून येईल, तथागताने शिकवलेली अहिंसा मूलभूत होती पण ती निरपेक्ष नव्हती. त्यांची शिकवण होती की चांगल्या गोष्टींची परतफेड करून पापावर उपचार करावा, पण चांगल्या गोष्टींना निर्बल करण्याला पापाची सवड द्यावी असं त्यांनी कधीच सांगितलं नाही.
ते अहिंसेचे समर्थक होते, ते हिंसेचे निंदक होते. पण पाप चांगल्या गोष्टीचा नाश करीत असताना ते टाळण्यासाठी हिंसा हा अखेरचा उपाय असू शकेल हे त्यांनी अमान्य केलं नव्हतं. यावरून तथागतांनी एखाद्या भयंकर तत्वाची शिकवण दिली नव्हती हे समजून येईल. टीकाकारांना मात्र त्याचा अर्थ आणि त्याची व्याप्ती समजू शकली नाही हेच खरं. शीलप्रचार आणि दुःख निर्मितीबाबत टीका. दुःख हे निराशाजनक आहे. दुःखाचा कपिलाने सांगितलेला मूळ अर्थ म्हणजे अशांतता, क्षोभ. सुरुवातीला त्याला आध्यात्मिक अर्थ होता, नंतर त्याला यातना आणि खेद असा अर्थ प्राप्त झाला. हे दोन अर्थ एकमेकांहून फार भिन्न नव्हते, ते निकट संबंधी होते. अशांततेमुळे यातना आणि खेद निर्माण होतो. लवकरच या शब्दाचा अर्थ सामाजिक आणि आर्थिक कारणामुळे होणाऱ्या यातना आणि खेद असा झाला. भगवान बुद्धांनी खेद आणि यातना या शब्दांचा उपयोग कोणत्या अर्थी केला? भगवान बुद्धांच्या एका प्रवचनावरून असं स्पष्ट दिसतं की दारिद्र्य हे दुःखाचं कारण आहे आणि याची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्या प्रवचनात ते म्हणतात, भिक्खू हो, या जगातील स्वच्छंदी माणसाला दारिद्र्य ही दुःखकारक गोष्ट वाटते का? भिक्खू म्हणाले, होय भगवंत. आणि जेव्हा एखादा मनुष्य गरीब असतो, गरजू असतो, विपत्तीत असतो, तेव्हा तो कर्ज काढतो, हे सुद्धा दुःख नाही का? होय भगवान. आणि जेव्हा तो कर्जबाजारी होतो तेव्हा तो उसनवारी करतो, हे सुद्धा दुःख नाही का? होय भगवंत. आणि जेव्हा रक्कम चुकती करण्याचा समय येतो तेव्हा ती तो देत नाही आणि म्हणून धनको म्हणून त्याला तगादा लावतात, हेही दुःख नाही का? भगवान, नक्कीच हे दुःख आहे. आणि तगादा लावूनही तो देत नाही तेव्हा ते मारपीट करतात, ते पण दुःख नाही का? खात्रीने भगवान. आणि मारपीट करूनही तो रक्कम देत नाही तेव्हा ते त्याला बांधतातही, हे पण दुःख आहे का? होय भगवान. अशा तऱ्हेने भिक्खू हो, गरिबी, कर्ज, उधारी, तगादा लावला जाणे, मारपीट होणे आणि बंधनात पडणे ही सर्व इहलोकातील स्वच्छंदी माणसाची दुःख आहेत. या जगात गरिबी आणि कर्ज या फार दुःखदायक गोष्टी आहेत. या गोष्टीवरून आपल्या ध्यानात येतं की भगवान बुद्धांची दुःखाची कल्पना ही भौतिक स्वरूपाची होती. अशाश्वत असे निराशेचे कारण. जे जे मिश्रित स्वरूपाचे आहे ते अशाश्वत आहे या सिद्धांतामुळे आलेल्या आरोपाचे आणखी एक कारण आहे. या सिद्धांताची सत्यता कुणीही नाकारत नाही. सर्व अशाश्वत आहे हे सगळ्यांनी मान्य केलं होतं. ज्याप्रमाणे सत्य हे कितीही अप्रिय असलं तरी ते कथन केलं पाहिजे, त्याप्रमाणे हा सिद्धांतही खरा असेल तर तो जाहीर केला पाहिजे. पण मग निराशाजनक तात्पर्य का काढले जावे? जर जीवन अल्पजीवी असेल तर ते अल्पजीवीच असणार, त्याबद्दल कोणी निराश व्हायचे कारण नाही. ती फक्त दृष्टिकोनाच्या भिन्नतेची बाब आहे. ब्रह्मी लोकांचा दृष्टिकोन फार निराळा होता. कुटुंबातील कोणाचे निधन झाले तर ब्रह्मी लोक तो आनंददायक सोहळा म्हणून साजरा करतात. ज्या दिवशी निधन होते त्या दिवशी कुटुंब प्रमुख सार्वजनिक मेजवानी आयोजित करतो आणि नंतर लोकनृत्य करत तो मृतदेह स्मशानात नेतात. मृत्यू हा अपरिहार्य होता हे जाणून कोणी त्याची पर्वा करत नाही. अशाश्वत ही निराशाजनक असेल तर त्याचे कारण शाश्वतता ही खरी नसताना सुद्धा खरी मानली गेली आहे हे आहे. भगवान बुद्धांची शिकवण ही निराशा प्रसारक आहे असा आरोप म्हणूनच करता येत नाही. बौद्ध धम्म निराशावादी आहे का? भगवान बुद्धांचा धम्म निराशा निर्माण करतो असा आरोप केला गेला आहे. हा आरोप केला जाण्याचं कारण म्हणजे प्रथम आर्य सत्य आहे, जे सांगतं की जगामध्ये दुःख आहे. ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे की दुःखाचा उल्लेख होताच असला आरोप बौद्ध धम्मावर केला जावा. कार्ल मार्क्स सुद्धा असं म्हणाला होता, जगात शोषण सुरू आहे आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत आणि गरीब अधिक गरीब केले जात आहेत. आणि तरीही कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असं कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुद्धांच्या सिद्धांताबाबत हा निराळा दृष्टिकोन का? असं समजतं की भगवान बुद्ध आपल्या प्रथम प्रवचनात म्हणाले होते, जन्म हा दुःखद, वृद्धत्व दुःखद, मृत्यू हा दुःखद आहे. याच्यामुळे कदाचित त्याच्या धम्माला
हा निराशेचा गहिरा रंग आलेला दिसत असेल. पण ज्यांना अलंकारशास्त्र अवगत आहे ते हे जाणू शकतील की हा एक अतिशयोक्तीचा प्रकार आहे आणि परिणाम साधण्यासाठी चतुर साहित्यिक तो वापरतात. जन्म हा दुःखद आहे ही अतिशयोक्ती आहे हे भगवान बुद्धांच्या एका प्रवचनावरून आपल्याला स्पष्ट होईल, ज्यात त्यांनी सांगितलं आहे की मानव जन्म ही एक अमूल वस्तू आहे. आणि शिवाय भगवान बुद्धांनी दुःखाचा नुसता उल्लेख केला असता तर हा आरोप मान्य होऊ शकला असता. पण भगवान बुद्धांच्या दुसऱ्या आर्य सत्यात दुःखाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देण्यात आला आहे. दुःखाचा नाश करण्याच्या कर्तव्यावर भर देण्यासाठीच त्यांना दुःखाचे अस्तित्व सांगावे लागले. दुःख नाहीसे करावे या गोष्टीला भगवान बुद्धांनी फार महत्त्व दिले आहे. कपिलाने दुःखाचे फक्त अस्तित्व जाहीर करून त्याविषयी अधिक काही स्पष्ट केले नाही असं जेव्हा त्यांना आढळलं तेव्हा असंतुष्ट होऊन त्यांनी आलारकाला मुनीचा आश्रम सोडला. मग हा धम्म निराशावादी आहे असं म्हणता येईल का? दुःखाचा नाश करण्यास तो उत्सुक आहे अशा गुरुवर निराशावादाचा आरोप करता येत नाही. आत्मा आणि पुनर्जन्म तत्वाचे टीकाकार. भगवान बुद्धांनी सांगितलं की आत्मा नाही, त्यांनी सांगितलं पुनर्जन्म आहे. ज्यांना भगवान बुद्धांच्या या दोन तत्वांची शिकवण परस्पर विरोधी वाटली असे टीकाकार कमी नव्हते. ते म्हणाले, जर आत्मा नसेल तर पुनर्जन्म कसा असू शकेल? यात परस्पर विरोधी काही नाही. आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो. आंब्याची कोय असते, कोयीतून आंब्याचा वृक्ष निर्माण होतो, आंब्याच्या वृक्षाला आंब्याची फळं येतात. हा आंब्याचा पुनर्जन्म आहे. पण इथे आत्म्याचे अस्तित्व नाही, म्हणजे आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो. विनाशवादी असल्याबाबतची टीका. एकदा श्रावस्तीतील जेतवनात भगवान बुद्धांचे वास्तव्य होते. तेव्हा त्यांना सांगण्यात आले की आरिठ्ठ नावाचा एक भिक्खू जी तथागतांची मतं नाहीत ती मतं आहेत असं मानत आहे. भगवान बुद्ध हे विनाशवादी आहेत किंवा काय हे अरिठ्ठच्या त्याच्या संबंधीच्या अनेक गैरमतांपैकी एक होते. तथागतांनी अरिठ्ठाला पाचारण केले. अरिठ्ठ आला. त्याला विचारल्यावर तो गप्प बसला. तेव्हा तथागतांनी त्याला सांगितले, काही श्रमण ब्राह्मण चुकीने, गैरतऱ्हेने, खोटेपणाने सत्याला जुगारून मी विनाशवादी असल्याचा आरोप करतात आणि विच्छेदाची, प्राणीमात्रांच्या समूळ नाशाची शिकवण देतो असा माझ्यावर दोषारोप करतात. मी असा मुळीच नाही आणि माझी शिकवणही तशी नाही. मी पूर्वी आणि आता सतत सांगत आलो आहे की दुःखाला अस्तित्व आहे आणि दुःखाला अखेरही आहे.